Welcome students. In last video we learned about Roman numerals. In that video we learned how to write 1 to 30 numerals in Roman numerals using the given rules. First let's make some revision. चला आपण सुरुवातीला थोडी उजळणी करूया. You know that there is no any symbol for zero used in Roman numerals. रोमन संख्या चिन्हांमध्ये शून्याचा वापर हा कुठेही केला जात नाही किंवा शून्यासाठी कोणतेही चिन्ह रोमन संख्या चिन्हांमध्ये नाही. And also the value of a symbol does not change with its place. स्थानानुसार संख्येची किंमत ही रोमन चिन्हांमध्ये बदलत नाही. जसे संख्याज्ञानामध्ये आपण बघितले एकक, दशक, शतक हे स्थान दिलेले आहे, त्या प्रकारे रोमन संख्या चिन्हांमध्ये स्थानांची किंमत ही बदलत नाही. We learned 4 main rules in it. आपण मुख्य 4 नियम तेथे शिकलेले होतो. The first rule was either of the symbol I or X used consecutively 2 or 3 times, the sum is the total of the number they make. म्हणजेच काय, I आणि X या ही अक्षरे जर 2 किंवा 3 वेळा सलग लिहिली गेली तर त्या अक्षरांमध्ये बेरजेची क्रिया होते. When we write I 2 or 3 times, there is addition between their values. त्यांच्यामध्ये बेरजेची क्रिया होते. We looked at the second rule that we write I or X more maximum 3 times consecutively. आपण I किंवा X हे क्रमवार जास्तीत जास्त 3 वेळाच लिहू शकतो, 4 वेळा लिहायचे नाही. But V is do not write written consecutively more than once. पण V हे अक्षर मात्र क्रमवार फक्त एकदाच लिहिले जाते, ते पुन्हा पुन्हा रिपीट केले जात नाही. The third rule was when we write I or V symbol at the right hand side of any bigger number, there is addition between them. For example, when we write V after X at right hand side, we get answer 10 plus 5 is equal to 15. ज्यावेळी आपण एखाद्या अक्षराच्या उजवीकडे V किंवा I हे अक्षर लिहितो त्यावेळी त्यांच्यामध्ये बेरजेची क्रिया होते. And the fourth rule was when we write I at the left hand side of V or X, V किंवा X च्या डाव्या बाजूला ज्यावेळी आपण I लिहितो त्यावेळी तेथे वजाबाकीची क्रिया होते. There is subtraction between them. We subtract 1 from the bigger number. मोठ्या संख्येतून आपण लहान 1 वजा करणार आहे. That means here V is equal to 5 and I means 1. We subtract them, we get answer 4. ज्यावेळी डावीकडे आपण I हे चिन्ह लिहितो त्यावेळी तेथे वजाबाकीची क्रिया होते. And remember, we does not write I more than 1. एकापेक्षा जास्त वेळा आपण I लेफ्ट हँड साइडला लिहायचे नाही. I does not write more than once before V and X. V किंवा X च्या आधी I हे एकापेक्षा जास्त वेळा लिहिले जात नाही. Using these 4 rules, we write 1 to 30 Roman numerals. Today we are going to solve a problem set 1 based on this unit. आज आपण काय पाहणार आहोत तर आज आपण रोमन न्यूमरल्स या पाठावर आधारित प्रॉब्लेम सेट 1 कसा सोडवायचा हे पाहणार आहे. लेट्स सी. बिफोर गोइंग टू सी प्रॉब्लेम सेट 1, टेक युअर नोटबुक and write problem set 1 with me. Solve it in your notebook with me. उदाहरण संग्रह 1 सोडवायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही सर्वांनी तुमचं वही आणि पेन तुमच्या जवळ घ्यायचं आहे आणि माझ्या बरोबर वहीमध्ये तुम्ही सुद्धा तो स्वाध्याय सोडवायचा आहे. लेट्स राइट द फर्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन फर्स्ट इज राइट all the numbers
from 1 to 20 using Roman numerals. पहा विद्यार्थी मित्रांनो, येथे जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न तुम्हाला वाचता येणे आवश्यक आहे आणि नुसतं वाचून येऊन चालणार नाही, तर त्या प्रश्नाचे आकलन होणे ते तुम्हाला समजणे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामुळे वाचत असताना शब्दांवर बोट ठेवून प्रश्न समजावून घेऊनच उत्तर लिहायचे आहे. पहा प्रश्न काय आहे. राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 युजिंग रोमन न्यूमरल्स. राईट मीन्स लिहा ऑल द नंबर्स म्हणजे सगळ्या संख्या लिहायच्या. कोणत्या सगळ्या? फ्रॉम 1 to 20 1 ते 20 संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. कशामध्ये? युजिंग रोमन न्यूमरल्स. रोमन संख्या चिन्हांचा वापर करून 1 ते 20 संख्यांचे आपल्याला लेखन करायचे आहे. चला तर मग करूया 1 ते 20 संख्यांचे लेखन. फॉर दॅट फर्स्ट वी राईट 1 to 20 इंटरनॅशनल नंबर्स. फॉर दॅट फर्स्ट मेक कॉलम्स हियर. त्यासाठी येथे आपण आधी कॉलम तयार करून घेऊया. हियर नंबर्स रोमन न्यूमरल्स. हियर वी राईट नंबर्स रोमन न्यूमरल्स. Also in this column we write numbers Roman numerals. Here numbers and here Roman numerals. In numbers column we write 1 to 20 numbers. येथे उदाहरणात सांगितलेल्या पद्धतीने आपण इथे नंबर्सच्या कॉलम मध्ये 1 ते 20 अंकांचे लेखन करून घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. Now we have to write these numbers into Roman numerals. आता आपल्याला या संख्यांचे रोमन संख्या चिन्हांमध्ये लेखन करायचे आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये असे रकाने तयार करून घेतलाच असाल. आता तुम्ही त्यामध्ये लिहायचे आहे. चला माझ्या बरोबरच लिहायचे आहे. लेट्स राईट विथ मी 1 इन रोमन न्यूमरल्स. चला तर मग लिहा बरे. 1 हे रोमन संख्या चिन्हामध्ये आपण कसं लिहू? आय. कालच आपण हा भाग शिकलेलो आहोत. पहा 1 साठी आपण काय लिहिणार आहे? आय. 2 साठी आपण काय लिहिणार आहोत? वी राईट 2. 2i means 2. For 3 we write 3i. For 4 we write iv because I is at left hand side of v, therefore there is subtraction between them. v च्या डाव्या बाजूला i लिहिल्यामुळे या दोन्हींमध्ये वजाबाकीची क्रिया होते आणि 5 मधून 1 गेला शिल्लक राहतात 4. म्हणून 4 साठी आपण काय लिहिले? iv. Now for 5 we write v. Write in your notebook. For 6 6 साठी काय लिहिलं बरे तुमच्या वहीमध्ये? v and I. Now for 7 we write v I r. 5 6 आणि 7. For 8 we write v I and I. 8 साठी आपण काय लिहिले? v आणि 3 वेळा r म्हणजे एकूण 8 झाले. 9 साठी काय लिहू बरे? तर 9 साठी प्रथम आपण x लिहिणार. x म्हणजे 10 आणि त्याच्या लेफ्ट हँड साइडला i लिहिले तर हे झाले 9. कारण 4 प्रमाणे जसे v च्या डाव्या साइडला i लिहिला म्हणून ते वजाबाकीची क्रिया झाली, तसे x च्या डाव्या बाजूला i लिहिला म्हणून इथे सुद्धा वजाबाकीची क्रिया होईल आणि म्हणून 9 बरोबर ix. 10 साठी काय येईल? For 10 we write here x. 10 साठी आपण लिहिलेलो आहे x. For 11
we write x and I. Now we write I at right hand side of x. x च्या उजव्या बाजूला आपण I लिहिलेला आहे म्हणून इथे बेरजेची क्रिया झाली. 10 आणि 1 11. After 11 we write here 12. There are x, I. For 13 we write x, I. 3 times I in 13. For 14 we write first x is for 10, and for 4 there is IV. We write here IV, that is 14. Now for 15 we write x for 10 and V for 5, that is 15. Now for 16 we write x, V, I. There is addition between all these symbols. या सर्व चिन्हांमध्ये कशाची क्रिया होणार आहे? बेरजेची क्रिया होणार आहे. म्हणून 16 झाले. We add 1 in 16, we get 17. ज्यावेळी 16 मध्ये आपण 1 मिळवला त्यावेळी आपल्याला 17 मिळाले म्हणून आपण त्याच्या समोर एक I वाढवला. After 17 we write 18. We again add 1 I in 8. 18 मध्ये आपण पुन्हा एक I वाढवला. 17 मध्ये एक I वाढवल्यानंतर कोणती संख्या मिळाली? 18. We don't write I 4 times in 19. 19 लिहित असताना आपण इथे 3 वेळा I आहे म्हणून इथे एक I ऍड करून लिहू शकत नाही. because there is rule we write x or I only 3 times consecutively. क्रमवार आपण I आणि x हे फक्त 3च वेळा लिहू शकतो. त्यामुळे इथे आपल्याला I वापरून लिहिता येणार नाही. therefore we write for 19 x first. पहिल्यांदा आपण x लिहून घेऊया. x हे कशासाठी लिहिले? 10 साठी लिहिले. and for 9 there is ix. we write here ix, that is 19. and for 20 we write 2 times x. आणि 20 साठी आपण काय लिहिलो? 2 वेळा x लिहिलो. copy these roman numerals in your notebook. तुम्ही हे तुमच्या वहीमध्ये लेखन करून घ्यायचे आहे. we solve this question 1 from problem set 1. पहा आपण प्रॉब्लेम सेट 1 मधला हा प्रश्न पहिला येथे सोडवून पूर्ण केलेला आहे. राइट मेक कॉलम्स लाइक दिस इन युअर नोटबुक अँड सॉल्व इट. तुम्ही प्रश्न पहिला सोडवायचा आहे. नाउ लेट्स राइट क्वेश्चन नंबर 2 इन युअर नोटबुक विथ मी. विथ मी मीन्स माझ्या बरोबर. तुम्ही आता लगेच वहीमध्ये प्रश्न दुसरा लिहायचा आहे. Question number 2. Write the following numerals. Write the following numerals. Using international numerals. पहा काय सांगितले आहे. तुम्हाला उदाहरण वाचता प्रश्न वाचता आला पाहिजे. राइट द फॉलोइंग न्यूमरल्स. राइट म्हणजे लिहिणे. मगाशी सांगितलेले आहे. राइट द फॉलोइंग न्यूमरल्स. खालील दिलेल्या संख्या लिहायचे. कशा लिहायचे? युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. इंटरनॅशनल न्यूमरल्स मीन्स आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये खाली दिलेल्या संख्यांचे तुम्हाला लेखन करायचे आहे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणजे इंग्रजीमध्ये लेखन करायचे आहे. पहा प्रश्न पहिला आहे व्ही. व्ही ची आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये किंमत काय आहे ते लिहायचे आहे. तुम्ही लिहायचे आहे माझ्या बरोबर वहीमध्ये. v = 5. v ची किंमत किती आहे? 5 आहे. हे झाले तुमचे उत्तर. इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये आपण दिलेल्या रोमन संख्या चिन्हांचे लेखन करत आहे. प्रश्न दुसरा पहा काय आहे. द नंबर इज 7. VII. VII means count this. V means 5, 6 and 7. The next number symbol is x. X is equal to 10 in international numerals.
and the fourth is, look at this number, x I. What is this number in international numerals? आंतरराष्ट्रीय संख्यांमध्ये याची व्हॅल्यू किती आहे पहा बरे. x means 10, 11, 12 and 13. That is 13. Now look at the next question. X I V. Now write what is that in international numeral. X means 10 and IV means 4. That's 14. Now the next example is X V I. X means 10, V means 5, 10 plus 5 15 and this is 1. It makes 16. XV I ची व्हॅल्यू किती झाली? 16 झाली. ते आपण इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये इथे लिहिलेले आहे. नाउ द नेक्स्ट सिम्बॉल इज X V I. पुढचा सिम्बॉल इथे दिलेला आहे पहा. X V I ह्याची व्हॅल्यू पहा किती येते. काढा पाहू व्हॅल्यू. नक्कीच तुमचे उत्तर बरोबर असणार आहे. इट मेक्स 18. And now the last example is IX. Observe these symbols. IX. I is written at the left hand side of X. याचं निरीक्षण करा. X च्या डावीकडे I लिहिलेला आहे आणि म्हणून इथे कोणती क्रिया होईल? X आणि I मध्ये वजाबाकीची क्रिया होईल. त्यांच्या किमतींमध्ये वजाबाकीची क्रिया होईल. And therefore X minus 1 is equal to X minus I is equal to, we get answer 9. अशा पद्धतीने प्रश्न दुसरा सुद्धा आपला सोडवून झालेला आहे. या ठिकाणी रोमन संख्या चिन्हांमध्ये तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचे आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये रूपांतर केलेले आहे. नाउ लेट्स सॉल्व क्वेश्चन नंबर 3. चला आता आपण प्रश्न तिसरा सोडवूया. क्वेश्चन नंबर 3. Fill in the empty boxes. Do you know empty? Empty means रिकामा and fill means भरा. इथे आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. The question is number Roman numerals. Here are two columns. First is number and second is Roman numerals. या ठिकाणी तुम्हाला अक्षरी संख्या दिलेल्या आहेत आणि काही संख्यांचे रोमन संख्या चिन्हांमध्ये लेखन दिलेले आहे. जिथे रिकामे बॉक्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्याचे उत्तर भरायचे आहे म्हणून म्हटलेले फिल म्हणजे भरणे आणि एम्प्टी म्हणजे रिकाम्या बॉक्स मध्ये आपल्याला उत्तर भरायचे आहे. पहा 3 हे रोमन न्यूमरल्स मध्ये कसे लिहिले जातात तुम्हाला आतापर्यंत सराव झालाच असेल. येथे आपण उत्तर लिहूया. 3 is written as 1 I like this. 3 ही संख्या कशी लिहिली जाते? I कशी लिहिली जाते? मेक अंडरलाइन बिलो इट. त्याच्या खाली आपण डबल रेष मारूया कारण ते आपण रिकामी जागा भरतोय. व्हाट्स VI means in numbers. रोमन संख्या चिन्हामध्ये दिलेली आहे या VI ची किंमत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये किती आहे? It makes 8. Right here words like this 8. Now write 6 in Roman numerals. 6 means VI. That is 6. Now write 15 in Roman numerals. 15 means X and V. It makes 15. Do you identify which is this number? Yes. This is 19. NINETEEN. This is 19. पहा येथे प्रश्न तिसरा आपला सोडवून पूर्ण झालेला आहे. अशा पद्धतीने संख्या तुम्हाला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायला सांगतील किंवा रोमन संख्या मधली संख्या तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये लिहायला सांगितली जाईल ती तुम्ही लिहायची आहे. नाउ सॉल्व क्वेश्चन नंबर 4. चला आता आपण प्रश्न चौथा
करूया. क्वेश्चन इज राईट द नंबर्स using Roman numerals. पहा, आतापर्यंत तुम्हाला प्रश्नांचा अर्थ लक्षात येत गेलाच असेल. राईट म्हणजे लिहिणे, द नंबर्स युजिंग रोमन न्यूमरल्स, रोमन संख्या चिन्हांचा वापर करून आपणाला दिलेल्या संख्या लिहायच्या आहेत. द फर्स्ट एक्झाम्पल इज 9. राईट 9 in Roman numerals. How write 9 is written in Roman numerals? Write in your notebook. 9 हे कसे लिहिले जाते रोमन संख्या चिन्हांमध्ये? लिहा बरे. पहा, तुमचे उत्तर बरोबर आहे का? पहा, 9 हे रोमन संख्या चिन्हांमध्ये IX असे लिहिले जाते. The second example is 2. How 2 is written in Roman numerals? 2 is written as I. Third example is 17. How 17 is written? 17 is written as X, V, I and I. Now write the fourth example. You have to write 4 in Roman numerals. 4 लिहायचे तुम्हाला रोमन संख्या चिन्हांमध्ये. कसे लिहा? 4 is written as I, V. Now write 11 in Roman numerals. 11 लिहा बरे रोमन न्यूमरल्स मध्ये. पहा, तुमचे उत्तर बरोबर आहे का? X and I is written in Roman numerals as 11. 11 ही संख्या रोमन न्यूमरल्स मध्ये X, I अशी लिहिली जाते. Now the sixth example is 18. How 18 is written? 18 कसे लिहाल? पहा, X, V, I and I. Thus we solve question number 3 and question number 4. अशा पद्धतीने आपण इथे प्रश्न 3रा आणि 4था सोडवून पूर्ण केलेला आहे. Now let's see the last question, question number 5. Question number 5 is, in the table given below, each given number is given in international numerals and then again in Roman numerals. If it is written correctly in Roman numerals, put tick in the box under it. If not, put cross and correct it. पहा काय सांगितले आहे? In the table given below. Given below म्हणजे ते खाली दिलेल्या टेबल मध्ये each given number is given in international numerals. प्रत्येक संख्या ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये दिलेली आहे, इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये लिहिलेली आहे. and then आणि त्यानंतर अगेन इन रोमन न्यूमरल्स, आणि त्याच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांना रोमन संख्या चिन्हांमध्ये इथे लिहून दिलेले आहे. इफ इट इज रिटन म्हणजे लिहिलेले असणे, करेक्टली म्हणजे बरोबर. जर इथे बरोबर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि रोमन संख्या चिन्ह यांची जोडी जर बरोबर असेल तर या 3ऱ्या कॉलम मध्ये बरोबर असे चिन्ह करा. and if not आणि जर बरोबर नसेल, put cross म्हणजे चूक. जर बरोबर नसेल तर क्रॉस करा आणि and correct it आणि मग ते दुरुस्त करून लिहा असे ते सांगितले आहे. पहा, इथे आपण पहिला कॉलम केलेला आहे इंटरनॅशनल न्यूमरल्स. येथे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे लिहिलेली आहेत. रोमन न्यूमरल्स या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचे रोमन संख्या चिन्हांमध्ये लेखन इथे करून दिलेले आहे. राईट और रॉंग. राईट म्हणजे बरोबर, रॉंग म्हणजे चुकीचे. चूक की बरोबर येथे आपल्याला ठरवायचे आहे. आणि खाली सांगितलेले आहे इफ रॉंग, जर चुकीचे असेल तर करेक्ट द न्यूमरल, त्या संख्येची दुरुस्ती करून आपल्याला लिहायचे आहे. पहा, पहिली संख्या काय दिलेली आहे? 4. 4 इज रिटन एज 4 टाइम्स I. 4 ही संख्या 4 वेळा I च्या स्वरूपात लिहिलेली आहे. बट द रूल सेज दॅट वी कांट राइट I मोर दॅन 3 टाइम्स. आपण 3 पेक्षा जास्त वेळा I लिहू शकत नाही, म्हणजे 4 चे हे लेखन चुकीचे आहे. मग आता बरोबर करून घ्यायला पाहिजे. कसे लिहिल बरे? तर 4 इज रिटन एज I V इन रोमन न्यूमरल्स. हे दिलेले विधान चुकीचे आहे आणि म्हणून आपण हे बरोबर करून लिहिले.
I V असेल. त्यानंतर दुसरे पहा 6 is written as VI. 6 is written as VI. It is correct. Therefore, I make here this mark. Now look at the 8. 8 is written as IIX. You know that we can't write I at left hand side more than once. डाव्या बाजूला I हे चिन्ह आपण एकापेक्षा जास्त वेळा लिहू शकत नाही. X च्या डावीकडे I हे चिन्ह आपण एकापेक्षा जास्त वेळा लिहू शकत नाही किंवा V च्या डावीकडे पण ते चिन्ह आपण एकापेक्षा जास्त वेळा लिहू शकत नाही. म्हणून हे लेखन चुकीचे आहे. मग आता आपण कसे लिहिणार? 8 पहा बरे. We write 8 like this. VIII. This is correct answer. Now 16. Look at 16. X means 10, V means 5 and I means 1. That's 16. Therefore this is true. This is correct. And 15 is written as V. Do you remember the rule? The rule says that we do not write V repeatedly consecutively. आपण V हे चिन्ह क्रमवार पुन्हा पुन्हा लिहू शकत नाही. And therefore the written symbol V for 15 is wrong. And the correct answer is XV used for 15. Make the table like this in your notebook. Decide right or wrong and which answers are wrong, make it correct. Solve problem set 1 in your notebook again. आता तुम्ही या पद्धतीने टेबल तयार करून वहीमध्ये माझ्याबरोबर हा स्वाध्याय सोडवला असालच, पण पुन्हा एकदा वहीमध्ये तुम्ही हा स्वाध्याय सोडवायचा आहे.